आणि हेच ते दिव्य व अनोखे शिवलिंग आहे जे 250 किलो पारा या धातूपासून बनलेले आहे। नमस्कार मंडळी, संपूर्ण जगामध्ये तुम्ही महादेवाचे अनेक असे मंदिर बघितले असतील जिथे महादेवाचे शिवलिंग हे दगडापासून, सोन्या चांदीपासून बनलेले असते किंवा स्फटिकापासून बनलेले शिवलिंग पाहिले असतील। पण तुम्ही कधी पाऱ्यापासून म्हणजे मर्क्युरी या धातूपासून बनलेले शिवलिंग कधी पाहिले आहेत का? होय मंडळी, अगदी खरं ऐकलंत तुम्ही। द्रव म्हणजे लिक्विड स्वरूपात असलेल्या पाऱ्याला सॉलिड म्हणजे घट्ट स्वरूपात बनवून शिवलिंग बनवलेले आहे। पाऱ्यापासून बनलेले शिवलिंग असलेले हे भव्य मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध आहे। तर मंडळी, आज आपण आलेलो आहे अशा भव्य आणि दिव्य मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे श्री पारदेश्वर महादेव मंदिर, जे की आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा संपूर्ण इतिहास, इथे असलेल्या विज्ञानाची अद्भुत अशी रचना आणि त्याचबरोबर या मंदिराचे संपूर्ण आध्यात्मिक असे दर्शन। तर चला मग मंडळी, व्हिडिओला संपूर्ण बघा। व्हिडिओची सुरुवात करूया। तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी एपीआय कॉर्नर पासून गरवारे स्टेडियमकडे जावं लागेल। थोडं समोर गेल्यानंतर एक चौक लागेल, त्या चौकातून राईट टर्न घेऊन नरेगाव या रोडने जावं लागेल। नरेगाव मधून सरळ समोर आल्यानंतर तुम्हाला जळगाव बायपास लागेल, त्या बायपासने तुम्हाला सरळ समोर जावं लागेल। या व्यतिरिक्त तुम्ही पिसादेवी कडून सुद्धा या मंदिरापर्यंत जाऊ शकता। तेथून थोडं समोर आल्यानंतर तुम्हाला एक चौक लागेल, त्या चौकातून तुम्हाला राईट टर्न घेऊन पालशी रोडकडे जावं लागेल। पालशी रोडने थोडं आतमध्ये आल्यानंतर अगदी रस्त्यावरच तुम्हाला श्री पारदेश्वर महादेव मंदिर दिसेल। मंदिराच्या बाहेर तुम्ही तुमची बाईक किंवा कार पार्क करू शकता। आम्ही पण आमची बाईक तिथे पार्क केली आणि निघालो मंदिराकडे। मंदिराच्या गेटवरच तुम्हाला श्री पारदेश्वर शिव मंदिर असे लिहिलेले दिसेल आणि त्याचबरोबर या मंदिर परिसरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। तर चला मग आता आपण पण मंदिर परिसरामध्ये जाऊया आणि हे मंदिर बघूया। तर चला मग मंडळी, सर्वप्रथम आपण या मंदिराचे दर्शन करून घेऊया।
मित्रांनो, या मंदिरातील जे शिवलिंग आहे त्याला पारद असे म्हणतात. पारा हा धातू सामान्य तापमानाला द्रव म्हणजे लिक्विड स्वरूपामध्ये असतो, पण प्राचीन रसायनशास्त्राचा वापर करून याला घन म्हणजे सॉलिड स्वरूपात आणलं आणि हे शिवलिंग बनवण्यात आलं. असं म्हटलं जातं की हे शिवलिंग बनवण्यासाठी तब्बल 250 किलो शुद्ध पाऱ्याचा वापर केला आहे. शास्त्रामध्ये पाऱ्याला शिवबीज मानलं जातं. या शिवलिंगाच्या दर्शनाने हजारो पटीने जास्त पुण्य मिळतं अशी भक्तांची श्रद्धा आहे. केवळ नुसतं धार्मिकच नाही तर या शिवलिंगातून उत्सर्जित होणारी ऊर्जा आरोग्यासाठीही लाभदायक मानली जाते. या मंदिराची रचना पाहताच तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. मंदिराचं शिखर आणि घुमट पाहिल्यास तुम्हाला प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राची आठवण येईल. रोडच्या अगदी बाजूला असून सुद्धा या मंदिराच्या परिसराची शांतता इतकी आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येईल. त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूला तुम्हाला 3.5 शक्तिपीठ असलेल्या देव्यांचे दर्शन होईल आणि मंदिराच्या बाजूला एक मोठा असा भव्य परिसर आहे जिथे बसून तुम्ही शांतपणे आपला इथे वेळ घालवू शकता. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, जेव्हा पुरातन काळामध्ये दैव आणि असुर यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथनाचे साधन म्हणून मंदराचल पर्वताचा उपयोग करण्यात आला आणि वासुकी नावाच्या नागाचा उपयोग दोरखंड म्हणून केला गेला आणि आधार म्हणून पर्वत समुद्रात बुडू नये म्हणून भगवान विष्णूंनी कुर्म अवतार म्हणजे महाकाय कासवाचा अवतार धारण केला आणि पर्वताचा भार आपल्या पाठीवर घेतला. या अविस्मरणीय प्रसंगाचे दृश्यीकरण आपल्याला इथे छोट्याशा शिल्पकलेतून दाखवलेले आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा श्री पारदेश्वर महादेव मंदिराचा प्रवास? तर विज्ञानाचा चमत्कार आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या महादेव मंदिरामध्ये तुम्ही कधी येणार हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी व एका अद्भुत प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.